संघ नाणेफेक सुदैवी ठरतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले विपक्ष गिरोबा स्पोर्ट काय तर ही आजच्या दिवसातली 5वी लढत. ऐकूया द व्हॉइस ऑफ आसगाव सन्मान श्री समीरजी पांढरे यांचा आवाज. धन्यवाद देऊलकर सर. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला व गिरोबा स्पोर्ट्स काळेथर या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील 5वा सामना हा खेळवला जातोय. शुभारंभ या सामन्याचा नाणेफेकीनं होतोय. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल हा बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ जिंकतोय व प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. या दोन्ही संघांचा लेखाजोखा आपल्या समोर मी मांडतोय. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ आतापर्यंत 2 सामने या स्पर्धेत खेळतोय. एका सामन्यात विजय, एका सामन्यात पराजय, म्हणजे गुणतालिकेत 2 गुण हे बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाच्या खाती आहे. तर गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघ पहिल्या पर्वातील उपविजेता संघ 2 सामने खेळतोय. दोन्ही सामन्यात त्यांना हार पत्करावी लागते, पराभव त्यांच्या पदरी येतोय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व टिकवायचं असेल, जो काय नावलौकिक त्यांनी कमवलाय तो नावलौकिक जर चिरंतर ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये गुणांचं खातं खोलण्यासाठी त्यांना विजय हा क्रमप्राप्त ठरेल. दोन्ही संघांसाठी अतिशय जर तरवर येऊन ठेपलाय तो गिरोबा स्पोर्ट्स काळेथर संघ. जर तरवर या स्पर्धेतील अनेक भवितव्य गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघाची अवलंबून या सामन्यामध्ये प्रथम दृष्टिकोन असेल गिरोबा स्पोर्ट्स काळेथर संघाचा विजय प्राप्त करण्याचा आणि त्यानंतर दानिश 11 देवबाग व कीर्ती स्पोर्ट्स मसुरे क्रिकेट संघ या सामन्याचा निकाल काय लागेल त्यावर या संघाचं भवितव्य. मात्र प्रथमतः त्या प्रवासापर्यंत त्यांना मजल मारायची असेल तर या सामन्यामध्ये विजय हा क्रमप्राप्त. तर दुसऱ्या बाजूने बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा विचार केल्यास 2 सामने 1 विजय 1 पराभव 2 गुण त्यांच्या पदरी पडतायत. या सामन्यामध्ये विजय मिळवावा व अंतिम दिवसासाठी आपलं स्थान मजबूत करण्यासाठी एक पाऊल पुढे सरकावं असा काहीसा मानस असेल तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा. दोन्ही संघ हे दर्जेदार असे संघ, अनेक नामांकित खेळाडूंचा समावेश, अनेक तुल्यबळ खेळाडूंचा समावेश, गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही विभागात ज्यांनी अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा गाजवलाय अशा खेळाडूंचा समावेश आणि हे 2 संघ भिडताना दिसत आहेत. एका महत्त्वपूर्ण आजच्या दिवसातील 5व्या लढतीत जो निर्धारित 6 षटकांचा सामना. नाणेफेकीचा इतिवृत्तांत म्हणजे बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. अनुभवी गोलंदाज इलियास अल्मेडा याच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. इलियास वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं षटक फेकताना कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्यास सज्ज होतोय. आकुडतापाचा चेंडू टोलवायचा होता, तो स्क्वेअर लेग पट्ट्यात चेंडू व फळी यांचा कोणताही संपर्क होत नाही. लेग बाईचा इशारा अनुभवी पंच उमेश मांजरेकर यांचा समालोचन कक्षाकडे येतोय. एकेरी धाव लेगबाईच्या स्वरूपात संघाचं खातं खोलते. गिरोबा स्पोर्ट्स काळेथर संघ एका चेंडूच्या सांगतेखेरीस 1 धाव हे धावफलकावर. उजव्या हाताचा फलंदाज आकाश मसूरकर जो तोडफोड फटकेबाजीसाठी प्रसिद्ध, मात्र त्याला आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करायचा आहे अशी अपेक्षा असेल त्यांच्या संघ साथीदारांची. तर दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी फलंदाजी करणारा विनय पावनोजी हाही एक तोडफोड पद्धतीचा फटकेबाज फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर येतोय, स्वतःसाठी जागा निर्माण करतोय ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाही अशा खाली जागे विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत फटका तोलवतोय. एका संयमी फटक्याद्वारे या ठिकाणी विनय पावनोजी स्वतःचं खातं खोलतोय व 2 चेंडूंच्या सांगतेखेरीस 2 धावा या धावफलकावर. क्षेत्ररक्षणाची रूढरचना केवळ 2 खेळाडू 30 या 30च्या पलीकडे सीमा रेषेवर सीमा रक्षक म्हणून तैनात व गोलंदाजी मार्कवर इलियास अल्मेडा सज्ज. हाही चेंडू टोलवायचा होता तो ऑन साईडला, मात्र चेंडू बॅटची लिडिंग एज घेतोय, चेंडू विसावतोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते ती आकाश मसूरकरच्या खाती. खऱ्या अर्थानं आकाश मसूरकर एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, बिनबाद 3 धावा या धावफलकावर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, बरखुबीने चेंडू टोलवतोय, मात्र क्षेत्ररक्षणाचा जो अभेद्य रूह या ठिकाणी सजवला जातोय ती रूहरचना भेदण्यास फलंदाज कुठेतरी कमी पडतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, आपल्याकडनं गैरफलत होणार नाही, चेंडूची फसगत होणार नाही याची दक्षता घेतोय व केवळ एकेर धावेवर विनयला तो समाधान मानण्यास भाग पाडतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 धावा. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं
इलियास अल्मेडा सज्ज, स्लोवर वन पद्धतीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आणखी धीम्या गतीनं तो येतोय, मोठा फटका मारण्याचा मनसुबा आकाशचा सपशेल फुल ठरतोय. एक निर्धाव चेंडू, धावफलक, 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर, त्यातील त्या 4 धावांमध्ये 1 धाव ही अवांतर, 2 धावा या ठिकाणी पाहुणोजीच्या खाती, 1 धाव ही आकाश मसूरकरच्या खाती. ओव्हरपेच चेंडू, फटका जोरकस टोलवला जातोय, मात्र अपेक्षित यश काही फलंदाज आकाशला प्राप्त होत नाही, कारण डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय. एकेर धावेने पहिलं वहिलं नाममात्र 5 धावा खर्च करणारं, मोठे फटके मारण्यास या ठिकाणी इच्छुक असलेल्या फलंदाजी करणाऱ्या काळेथर क्रिकेट संघाला कुठेतरी सुरुंग लावणारं, कुठेतरी त्यांच्यावर दबाव आणणारं असं अनुभवी गोलंदाज इलियास अल्मेडा याचं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा बिनबाद. ओव्हर टू डीजे. गेल्या 2 महिन्यापासून या स्पर्धेचा बोलबाला होता. बहुचर्चित असलेली देवबाग चषक, सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक मानाची अशी क्रिकेट स्पर्धा, कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज या स्पर्धेचा एकंदरीत दुसरा दिवस. धावसंख्या, धावफलकावर 5 धावा बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाविरुद्ध गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होतोय. गोलंदाज राकेश याची वर्णी ही लागते. फुलरलँड पद्धतीचा चेंडू, फटका मारण्यास आकाशला निमंत्रण देणारा, मात्र आपल्या गतीनं फलंदाजला सपशेल चकवणारा असा चेंडू गोलंदाज राकेश असा समाप्त होतोय. यष्टीरक्षकाच्या हाती चेंडूने विसावा घेतल्यानंतर धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही. निर्धाव चेंडू, नाममात्र 5 धावा ह्या धावफलकावर. यावेळी मात्र जो फटका टोलवायचा होता त्या फटक्यामागे यशस्वीता प्राप्त होते. शोधांती सफलता प्राप्त झाली आहे की नाही यावर शिक्कामोर्तब होते. मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडं. जो चेंडू त्याला चकवा देऊ पाहत होता, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जवळपास सीमोल्लंघन करू पाहत होता, त्या चेंडूला अडवलं जाते व संभाव्य षटकाराचं रूपांतर नाममात्र एकेरी धावेत होत 5 बहुमूल्य धावा या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. त्या अर्थातच या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी पर्यायानं 6 धावा धावफलकावर बिनबाद. 1 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त होतोय. डाव्या हाताचा विदुल पावनोजी खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज राकेश याची गोलंदाजी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बरखुबीने टोलवला जातोय. चेंडू नो मॅन्स लँडच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. चेंडूचा प्रवास हा श्रमला जातोय चौकाराच्या स्वरूपात. अति आवश्यक असा मोठा फटका, 4 धावांचा म्हणजे चौकाराचा. अर्थातच देवबाग चषक सुपर चौकार हा फलंदाज विदुल पावनोजी याच्या खाती दुहेरी आकड्यात परावर्तित होते. धावसंख्या 10. ओव्हर टू डीजे. बिनबाद 10 धावा. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी हळूहळू आपला जम बसवताना दिसते. चेंडूवर नजर आपली मजबूत करताना दिसतोय तो विदुल पावनोजी. खेळण्यासाठी सज्ज होतोय राकेश याची गोलंदाजी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न धोक्याची घंटा निश्चितपणे सिद्ध होतोय आणि अखेर ही धोक्याची घंटा निनादत होती. विकेटच्या स्वरूपात परावर्तित होते. विदुल पावनोजी एक या ठिकाणी फटका टोलवण्याच्या प्रयत्नात झिलचित होतोय. पहिला हादरा बसतोय अर्थातच या ठिकाणी काळेथर क्रिकेट संघाला. 1 गडी 10 धावा. डीजे. फटका बसतोय तो अर्थातच या ठिकाणी गिरोबा स्पोर्ट्स काळेथर क्रिकेट संघाला. पहिला गडी बाद होतोय विदुल पावनोजी याच्या स्वरूपात व त्याची जागा घेण्यासाठी अष्टपैलू असा खेळाडू कर्णधार पदाची धुरा आपल्या खांदी घेत संघासाठी उपयुक्त खेळ करेल असा आत्मविश्वास संघ साथीदारांचा निश्चितपणे गणेश कुबलवर व आपल्या संघ साथीदारांच्या आशेला मी कुठेही सुरुंग लावणार नाही तर एक तडाखेबाज खेळी या महत्वपूर्ण सामन्यात करेन या इराद्यानं आकाश मसूरकर याला साथ देण्यासाठी गणेश कुबर हा मैदानावर जातोय.
आल्या आल्याच रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न गणेशचा पूर्णपणे असफल. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या धावफलकावर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकाच्या सांगतेस नाममात्र एका चेंडूचा अवधिशेष व 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावफलक गिरोबा स्पोर्ट्स काळेथरचा. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र योग्य सन्मान दिला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते ती कव्हरची. एक डाव फलंदाज पूर्ण करतायत. फेक अनावश्यक राजन केरकर करतोय. कोणत्या हेतूनं फेक केली गेली याचं उत्तर केवळ राजन केरकर देऊ शकतोय, कारण अनावश्यक अशा फेकीचं रूपांतर दुहेरी धावात होतंय. 2 धावा गणेशच्या खाती जमा होत आहेत. 2 धावांनी गणेश स्वतःचं खातं खोलतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय व 2 षटकांच्या सांगतेखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गिरोबा स्पोर्ट्स काळेतर ओव्हर टू डिसे. केवळ 30 मिनिटं जी दिली आहेत त्या 30 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण केली पाहिजेत असा नियम या स्पर्धेमध्ये व त्याच नियमावलीला अनुसरून खेळ या मैदानावर होताना दिसतोय. हळूहळू सूर्यास्त होण्याची वेळ ही समीप आली आहे, त्यामुळे नैसर्गिक अडथळा सूर्यप्रकाशाचा कुठेही येऊ नये याची दक्षता आयोजक घेताना दिसत आहेत व तशी अधिसूचना येते की लवकरात लवकर खेळायला सुरुवात करावी आणि या अधिसूचनेचं पालन करत मैदानावर परत एकदा थोड्याशा विश्रांतीसाठी जो खेळ थांबला होता तो पूर्ववत सुरू होण्याची सूचिन्ह ही दिसत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये निश्चितपणे बदल केला जातोय. डावखुऱ्याचा प्रज्ञेश याची वर्णी ही मैदानावर लागते व समोर आहे फलंदाज तो अर्थातच या ठिकाणी आकाश मसूरकर 3 धावांवर खेळताना. फटका मोठा टोलवायचा होता. चेंडू व फळी यांचा संपर्क न होता चेंडू फळीला चकवतोय. यष्ट्यांचा वेध घेतोय. बराच वेळ चाचपटत खेळणारा आकाश मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनचा आसरा घेताना दिसतोय. तिसरा हातरा बसतोय तो गिरोबा स्पोर्ट्स काळेतर संघाला. 12 धावा धावफलकावर डीजे. दोन गाड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज सचिन टाक्कर याची वर्णी जाते. द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ज्याला गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली ज्याने क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले व आपल्या चतुर्सूत्र अशा खेळीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्शवत खेळाडू, एक मौलिक खेळाडू म्हणून आपल्या नावाची एक माळ त्याने रोवली. तो सचिन टाक्कर डावखुऱ्याचा फलंदाज मैदानावर जातोय. कर्णधार गणेश कुबल याला साथ द्यायला गोलंदाज प्रज्ञेश याची गोलंदाजी खेळायला. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर प्रज्ञेशला सफलतेनं या ठिकाणी प्रेरित होतोय व त्याच प्रेरिततेनं षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. आकुड टप्प्याचा चेंडू लेगलास करण्याचा प्रयत्न. चेंडूवर यष्टीरक्षक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी धावेसाठी पावलं ही वळवली जात आहेत. एकेरी धावेने स्वतःचं खातं सचिन खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 13 धावांवर. 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. डावातील तिसरं षटक हे प्रगतीपथावर. जास्तीत जास्त धावा कुटायच्या प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हान ठेवायचं तगड्या धावसंख्येचा हा मनसुबा डावाच्या सुरुवातीला होता. मात्र या मनसुब्यावर पूर्णतः पाणी 2 षटक व 2 चेंडूंच्या खेळापर्यंत रोवलं जाते. ते गोलंदाजी करणाऱ्या बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या वतीनं. परत एकदा प्रज्ञेश आपल्या समोर सज्ज. ओव्हरपेच चेंडू. फटका मोठा निघतोय. चेंडू हवेत राहतोय. ज्या क्षणी चेंडूनं फळीला स्पर्श केला होता षटकाराचा शिक्का हा बसला होता. शिक्का मोर्तब अंतिम होतय. 13 या धावसंख्येवरनं 19 असा वृद्धिंगत धावफलक होतोय व गणेश कुबलच्या खाती पहिल्या षटकाराची ही नोंद होते.
पंचभूत भूषवलं असे आमचे जवळचे मित्र श्याम वाक्कर यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होतंय. मनपूर्वक शब्दसुमनाने आम्ही स्वागत केलंय ते श्याम वाक्कर यांचं. तर षटकारांच्या स्वरूपात मानवंदना श्याम वाक्कर यांना देत एक अनोखं स्वागत गणेश कुबल करताना दिसतोय व पावशतक आपल्या संघाचं धावफलकावर तो झळकवताना दिसतोय. आव्हान या मैदानावर आपल्या संघाचं चिरंतन ठेवायचं असेल तर विजय हा क्रमप्राप्त व तो प्राथमिक विजय संपादन या स्पर्धेतील करण्यासाठी एका मोठ्या धावफलकाची गरज हे जाणतोय अर्थातच फलंदाज गणेश कुबल व संघाची गरज ओळखत सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके षटकारांच्या स्वरूपात हे अर्थातच गणेश कुबल यांच्या खाती नोंदवले जात आहेत. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, अपेक्षित यश प्राप्त होत नाही. चेंडू जमिनीलगत घरंगळत जातोय. तो स्क्वेअर लेग पट्ट्यात एकेरी धाव निघते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 26 धावांवर. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक. निर्धारित 6 षटकांच्या सामन्यातील हे प्रगतीपथावर. स्ट्राईकला सचिन टाक्कर तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज गणेश कुबल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या गणेश कुबलची ख्याती कीर्ती आणि या बोर्डिंग ग्राउंडचं व गणेश कुबल यांचं एक जवळीक असं नातं आहे आणि ते नातं अधिक दृढंगत करण्यासाठी गणेश कुबलकडनं एका वादळी आतषबाजी खेळीची ही अपेक्षा. फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, मात्र चेंडू वरचा झेलात रूपांतरित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा सपशेल अपयशी ठरल्याने नाममात्र एकेरी धावेवर फलंदाजाला समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने थोडंसं महागडं ठरणारं 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी प्रतिषटकामागे 9 धावांची आतषबाजी करणारं षटक गोलंदाज प्रज्ञेश याच्याकडनं समाप्त. 1 षटक 15 धावा 1 सफलता असं महागड्या गोलंदाजीचं पृथक्करण हे अर्थातच या ठिकाणी प्रज्ञेश याच्याकडनं. मात्र हे अपेक्षित आहे कारण प्रतिस्पर्धी संघ हा धावांचा डोंगर उभा करण्याच्या प्रयत्नात, मात्र त्याच प्रयत्नांना कितपत यश प्राप्त होतंय हे येणारं वेळच सांगेल. एकंदरीत या सामन्यामध्ये लेखाजोखा पाहिल्यास जर या सामन्यात 60 ते 70 धावा कुटायच्या असतील तर गणेश कुबलला शेवटच्या चेंडू पडेपर्यंत मैदानावर राहणं ही अति अनिवार्य बाब असेल आणि ती अति अनिवार्य बाब ही बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला धोक्याची घंटा ठरू शकेल यात कोणतीही शंका नाही. मात्र दुसऱ्या बाजूनं बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघ वेंगुर्ला जाणतोय की गणेशला लवकरात लवकर बाद करावं, आत्मविश्वासाला कुठेतरी तडा द्यावा व याच हेतूनं गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. वैयक्तिक कोट्यातील या ठिकाणी पहिलं व वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राकेश याची वर्णी लागते व राकेश काय करामत करतोय की दुसऱ्या बाजूनं काय तोडफोड फटकेबाजी होतोय हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. विथ अलॉंग द कार्पेट सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो पॉईंट क्षेत्रात. एकेरी धाव सचिनकडनं या ठिकाणी प्राप्त होतोय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूनं शिफ्ट अँकर रोल क्रिकेटमध्ये काय असतो म्हणजे एकेरी धावा घेत आपल्या साथीदाराला जास्तीत जास्त फटकेबाजीची संधी द्यावी, तर दुसऱ्या बाजूनं अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स म्हणजे आक्रमकता हे बचावाचं तंत्र हे बरखुबीने जाणतोय तो फलंदाज गणेश कुबल. राकेश सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल. उजवी यष्टी उद्ध्वस्त होते. ज्या करामतीसाठी राकेशची वर्णी लागली, जी गोष्ट बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडेल ही अपेक्षा राजन केरकरची होती, त्या अपेक्षेंवर पाणी न फेकता त्या अपेक्षांची पूर्तता केली जाते ते राकेशकडनं. मोठा मासा गळायला लागतोय. गणेश कुबल 2 षटकारांच्या सहाय्यानं तोडफोड फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात त्रिफळातीत होतोय. 15 धावांवर 6 चेंडूंच्या खेळीवर व 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर टू डिझे. नामांकित व्यक्तींची हजेरी या मैदानावर लागते या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. आणि प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्व ते म्हणजे NCC चॅम्पियन ट्रॉफी कातळीचे आयोजक सन्माननीय साबिरभाई सोलकर, तसेच त्या स्पर्धेचं हिंदीमध्ये आपण समालोचन ऐकतो असे मधुर आवाजाचे साहिल सोलकर, या दोघांचं या स्पर्धेदरम्यान आगमन झालंय. शब्दफुलांनी आम्ही त्यांचं स्वागत करतोय. या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन्न होण्याची विनंती करतोय व निश्चितपणे आपल्या शुभेच्छा ह्या प्रेरणादायी आम्हाला ठरतील यात कोणतीही वाद नाही. त्या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही आपलं आदरानं स्वागत केलेलं स्वीकारतोय.
बाद होऊन मैदानाच्या बाहेर गणेश कुबल, त्याची जागा करण्यासाठी सोनू राणे, आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानावर उपस्थित. फुलरलेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय, तो अर्थातच स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता तो सचिनचा, मात्र दुसऱ्या बाजूनं धोका टाळतोय तो फलंदाज अर्थातच या ठिकाणी सोनू राणे. धावचीच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला आपली बहुमूल्य विकेट बहाल करण्यापेक्षा मोठे फटके मारण्याचा मी प्रयत्न करेन, असं तो ठामपणे आपल्या साथीदाराला सांगतोय. एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 29 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर सफलता प्राप्त गोलंदाज राकेश, त्याच्या खाती 2 सफलतेची नोंद होते. 1 षटक 3 चेंडू 9 धावा तो खर्च करतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला जातोय, आतताईपणा केला जातोय, मात्र हा प्रयत्न का केला याचं उत्तर केवळ सचिन देऊ शकतो, कारण ऑन साईडला बरखुबीने तो फटके टोलवतोय. आक्रमक मोठे फटके त्याचे स्क्वेअर लेग मिड विकेटच्या पट्ट्यात असतात, मात्र पोकळ्या जागीचा तो वापर करण्याचा प्रयत्न करतोय. पॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका सरळ एकदा गोलंदाजाच्या दिशेनं विसावतोय. सलग 2 चेंडू निर्धाव. अतिरिक्त दडपण या ठिकाणी निश्चितपणे येते ते सचिन टाककरवर. चौथ्या षटकाची सांगता करण्यास केवळ एका चेंडूचा अवधी शेष व आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी गोलंदाज राकेश आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मनगती फटका, चेंडू जातोय तो डीप लॉंग लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव ही निश्चितपणे संभवनीय धाव ही लिलया पूर्ण केली जाते. 4 षटकांचा कोटा पूर्ण होतोय. 4 षटकांच्या सांगतेखेरीज नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीचं जे निमंत्रण दिलं गेलं ते निमंत्रण स्वीकारून जवळपास प्रतिषटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देवबाग चषकामध्ये आपण धावफलक हा पाहतो. प्रत्यक्ष मैदानावरनं अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद लुटतायत. मैदानाच्या पलीकडे tenniscricket.in या वेबसाईटवरनं थेट प्रेक्षेपणाद्वारे या ठिकाणी तब्बल 180 देशामध्ये क्रिकेट रसिक या संपूर्ण सामन्याचा आनंद या ठिकाणी लुटतायत. व आत्ताच ज्यांचा नामोल्लेख केला गेला ते NCC चॅम्पियन्स ट्रॉफी कात्रीचे आयोजक सन्माननीय साबिरभाई सोलकर व हिंदी कॉमेंट्रेटर राहिल सोलकर हे आमच्या विनंतीला मान देऊन समालोचन कक्षामध्ये उपस्थित झाले. शब्दसुमनाने आम्ही त्यांचं स्वागत केलंय, मात्र रीतीनुसार परंपरेनुसार या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी देवबाग चषकाच्या संयोजकांकडनं आयोजकांकडनं त्यांचं स्वागत केलं जात आहे व आपलं आम्ही केलेलं स्वागत दिलखुलासपणे स्वीकारताना दिसत आहेत ते सन्माननीय साबिरभाई सोलकर व राहिल सोलकर साहेब. धन्यवाद, आपण आलात, आमच्या स्पर्धेला शुभेच्छा दिलात. निश्चितपणे आमचा आत्मविश्वास वाढला, यात कोणतीही शंका नाही. 5व्या षटकाचा खेळ हा सुरू होतोय मैदानावर. गोलंदाज बाळा सावळ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक मानाची अशी स्पर्धा, या स्पर्धेचं वेगळेपण निश्चितपणे आहे. षटकाच्या समाप्ती अखेर या स्पर्धेचं वेगळेपण निश्चितपणे आपल्या समोर मी मांडेन, यात कोणतीही शंका नाही. आकुड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा जोरकस फटका, चेंडू जातोय तो लॉंग लेगला. अपेक्षित अंतर चेंडूनं गाठलं नव्हतं, जरी उंची गाठली तरी, आणि नेमका हा मोठा फटका झेलाच्या स्वरूपात परावर्तित होत सचिन टाककरला माघारी हे परतावं लागतंय. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सन्मान श्री ढोले बाबू यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. कारण एकदा जोरदार टाळ्या ज्यावेळी मालवणवासीय किंवा एखाद्या गावावर वाईट प्रसंग येतो त्यावेळी ढोले बाबू हे पुढे सरत असतात, पुढे पावलं टाकत असतात. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप जे कोरोनाने मयत झालेले होते त्यांच्यावरती अंत्यसंस्कार त्यांनी केले. मी त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्मान श्री ढोले बाबू. त्यानंतर मात्र एक रेल्वे दुर्घटना झाली होती. त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये जे लोक मयत झालेले होते त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम ढोले बाबू यांनी केले होतं. आणि कुठेही समुद्रामध्ये जरी एखादा मृतदेह कुठच्या अडगळीत असेल तरी तो बाहेर काढण्याचे काम ढोले बाबू करत असतात. आपलं खूप खूप मनापासून शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जो सामाजिक कार्यामध्ये उठवलेलं पाऊल हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. नक्कीच देऊलकर.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भव संकट समयी प्रथम नाव येतं ते ढोलेबाबू यांचं आणि आपल्या नावलौकिकाला साजेसं असं कार्य एका आपत्तीच्या प्रसंगी करण्यात अग्रेसर असतात ते ढोलेबाबू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी बाळा सावळ. फुलर लेन पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास यापूर्वीच्या चेंडूवर जो षटकार डोलवला होता त्याची ओढण्याचा प्रयत्न निखिल नाईक करतोय. प्रयत्न सपशेल अपयशी ठरतोय. धावफलक 38 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे प्रगतीपथावर. परत एकदा गती परिवर्तनाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. उजव्या यष्टीवर चाचपणी ही केली जाते. निखिलची सलग 2 वेळा निखिलला चकवलं जातंय. ते गोलंदाज बाळा सावळ याच्या करवी 5 चेंडू 7 धावा 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण. आपल्या पहिल्या वहिल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज बाळा सावळ आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 38 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. फुलर लेन पद्धतीचा चेंडू हलके शॉर्ट कव्हरला टोलवला जातोय. एकेर धाव घ्यायची हा इरादा होता, मात्र दुसऱ्या बाजूनं सपशेल या ठिकाणी नकार दिला जातोय तो सोनू राणेकडनं. पर्यायानं निर्धाव चेंडू अखेर खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. निर्धारित 6 षटकांच्या सामन्यातील सुरुवातीच्या 5 षटकांचा खेळ हा बघता बघता संपुष्टात येतोय व नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला गेला राजन केरकर याच्या करवी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाच्या दृष्टिकोनातनं तो एका यशस्वीतेकडे वळताना दिसतोय. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे आघाडीच्या 4ही गोलंदाजांनी केलेली एक चतुर्सूत्र अशी कामगिरी. या स्पर्धेदरम्यान देवबाग ग्रामपंचायत सदस्य सन्मान श्री अण्णा केळुसकर यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय श्री बाबा कोळंबकर आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री ग्रामपंचायत सदस्य अण्णा केळुसकर यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. या स्पर्धेच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी ज्या प्रीमियर लीगच्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये खेळाडूंवर या ठिकाणी पॉईंट्सची बोली ही लावली होती. मात्र या स्पर्धेमध्ये प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल किंबहुना या संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच असेल की खेळाडूंवर आर्थिक बोली लावली गेली आणि ती आर्थिक बोली खेळाडूंना ही वितरितही करण्यात येणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं षटक या डावातील डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटतोय तो गोलंदाज. दंडित केलं जाते ते वाईडच्या स्वरूपात. एक अवांतर धाव एक प्रज्ञेशच्या दानिश शिलेवन देवबाग विपक्ष कीर्ती स्पोर्ट मोरे दोन्ही संघांनी आपल्या स्क्वॉडमध्ये काही बदल असेल तर प्लेइंग 11मध्ये करून द्यायचा आहे. दानिश शिलेवन देवबाग विपक्ष कीर्ती स्पोर्ट्स मोरे आजच्या दिवसातली शेवटची लढत. सफलता प्राप्त प्रज्ञेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय व निश्चितपणे प्रज्ञेश याला सामोरा जाईल तो आक्रमक फटकेबाजी प्रसिद्ध असलेला या ठिकाणी नितेश राऊळ. 45 धावा धावफलकावर पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करताना दिसतोय तो प्रज्ञेश. समोर आहे तो नितेश राऊळ. मोठा फटका टोलवायचा होता, अपेक्षित यश प्राप्त होत नाही. संमिश्र यश एकेर धावेच्या स्वरूपात नितेश एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 46 धावांवर. खेळ प्रगतीपथावर हा शेवटच्या षटकाचा बहुधा 3 चेंडू या षटकातील पूर्ण होत आहेत. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. 46 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर. डाव्या हाताचा या ठिकाणी निखिल नाईक 4 चेंडूंचा सामना करतोय. 6 धावांवर एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय व तोच निखिल क्षेत्ररक्षण रूढरचना पाहतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज प्रज्ञेशची गोलंदाजी दूर दूर फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग असे 4 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला सीमारक्षक म्हणून तैनात. तर शॉर्ट फाईन लेगचा आणखी एक क्षेत्ररक्षक दिसतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका न टोलवता एकेर धावेसाठी चेंडू टोलवण्यास धन्यता मानली जाते. दुसरी धावेचा इरादा होता, मात्र अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही. जर जी स्ट्राईक मिळाली आहे त्या स्ट्राईकवर मोठा फटका मारण्याचा मी प्रयत्न करेन. या आविर्भावात नितेश एकेर धावेवर समाधान मानतोय. ज्या एकेर धावेने 47 धावा या धावफलकावर. 47 धावा धावफलकावर या 5 गाड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा गोलंदाज प्रज्ञेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज.
डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटतोय तो गोलंदाज अनुभवी पंच बंटी केरकर यांचा वाईचा इशारा. आणखी एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धाव. धावफलक वृद्धिंगत करते. 48 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. नाममात्र 2 चेंडूंचा अवधिशेष. डावाचा शेवट होण्यासाठी गोलंदाज प्रज्ञेश काहीसा महागडा ठरतोय. आतापर्यंत 25 धावा तो खर्च करतोय आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकापर्यंत. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, पायचीतची हलकी दाद, विश्वास कमी, उत्साह जास्त. पंच सांगतायत चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा होता, मात्र चेंडूने पायाला स्पर्श केल्याने लेग बाईटच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात आणखी एकेरी धावेची जोड. 49 धावा धावफलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यात. डावाचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज प्रज्ञेश आपल्या गोलंदाजची मार्कवर व निश्चितपणे डावखुऱ्याचा फलंदाज निखिल त्याला सामोरं जाईल यात तीळ मात्र शंका नाही. 49 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा उजव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर चेंडू जातोय, चेंडू सोडून दिला जातोय. वाईटची अपेक्षा फलंदाजला होती, मात्र पंच ठामपणे सांगतायत की चेंडू तुला मारण्याजोगा होता, चेंडू आवाक्यातील होता, चेंडूचा टप्पा हेरण्यास तो कुठेतरी कमी पडतोय, त्यामुळे निर्धाव चेंडू म्हणून गोलंदाजाच्या खाती मी चेंडू हा जमा करतोय. निर्धाव चेंडू अखेर डावाचा शेवट होतोय. सुरुवातीला फलंदाजीचं जे निमंत्रण मिळालं गेलं ते निमंत्रण स्वीकारून 49 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात अशी समाधानकारक धावसंख्या गिरोबा स्पोर्ट्स काळेथर संघ मैदानावर धावफलकावर झळकवतोय. मात्र फलंदाजांसाठी जे मैदान नंदनवन ठरते त्या नंदनवन अशा ठरणाऱ्या खेळपट्टीवर 50 धावा विजयासाठी आवश्यक असलेल्या पूर्ण करण्यात बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ यशस्वी ठरतोय की नाही, की दुसऱ्या बाजूनं 49 धावांचं संरक्षण करण्यात यशस्वी ठरतोय, तो या ठिकाणी काळेथर संघ हे सांगण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी, आमचे जवळचे मित्र राजा सामंत यांच्याकडे या सामन्याची पुढील सूत्र मी हाती देतोय व काही क्षणासाठी या मैदानावरनं आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो. देवबाग चषक 2023 पर्व दुसरं या स्पर्धेचा उद्या तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष साई स्पोर्ट कट्टा. वर्षा वॉरियर्स देवबागमधनं आपण मिस्टर दर्शन बांदेकर याला खेळताना पाहणार आहोत. ज्या दर्शन बांदेकरने गोव्याची सांगेम प्रीमियर लीग गाजवली, पूर्ण स्पर्धेमध्ये 158 धावा ज्याने फलकावर लावल्या होत्या, तोच मिस्टर दर्शन बांदेकर वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करेल. साई स्पोर्ट कट्टा त्यांच्या विपक्ष टीम आहे. दुसरा सामना ठीक 10 वाजता यशोदा वॉरियर्स कलंबिस आणि श्री बोबडेश्वर देवगड. तिसरा सामना होईल श्री बोबडेश्वर देवगड विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग. चौथा सामना साई स्पोर्ट कट्टा विपक्ष यशोदा वॉरियर्स कलंबिस. पाचवा सामना उद्याच्या दिवसातील श्री बोबडेश्वर देवगड विपक्ष साई स्पोर्ट कट्टा आणि उद्याच्या दिवसातली शेवटची लढत होईल यशोदा वॉरियर्स कलंबिस विपक्ष वर्षा वॉरियर्स देवबाग. ऐकूया या पुढील सामन्यासाठी द व्हॉइस ऑफ नेरूर कुडाळ मिस्टर राजा सामंत यांचा आवाज. हॅलो. धन्यवाद प्रदीप. गिरोबा स्पोर्ट कालेतर टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 50 रनों का टारगेट जीत हासिल करने के लिए रखा है. उसी का पीछा करने के लिए थोड़ी वक्त में मैदान के भीतर दिखाई देगी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला की टीम. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला टीम के खेमे में बेहतर से बेहतर बल्लेबाज मौजूद है टेनिस क्रिकेट जगत के. शुरुआत में बेहतर ओपन बल्लेबाजी हो पाती है तो जीत के कगार पर जाने का रास्ता उनको दिखाई देगा, लेकिन शुरुआत में संयम से बिखरते हैं और विकेटों का पतन होता है तो दबाव का चक्रव्यूह भेदना मुश्किल बात साबित हो सकती है. दानेश इलेव्हन देवबाग आणि कीर्ती स्पोर्ट मोरे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातली शेवटची लढत दानिश इलेव्हन देवबाग विपक्ष कीर्ती स्पोर्ट मोरे. पचास रनों का पीछा करने के लिए बॉथम वॉरियर्स टीम का प्रतिनिधित्व करते हुए 2 ओपन जाहबाज बल्लेबाज साई नाइक और वासुदेव गावड़े. सिंधुदुर्ग स्तर में टेनिस क्रिकेट की चर्चा की जाती है तो ओपन बल्लेबाज के हैसियत से जुबा के ऊपर नाम आता है नरेश जोशी और प्रमोद गावकर का, जो वीएमसी मालवण का प्रतिनिधित्व करने वाले 2 जाबाज चोटी के बल्लेबाज होकर रहे.
विजय टीम केरवाड़ा की ओर से नाना नाइक और सुनील नाइक अपने जमाने के काबिल तारीफ ओपन बल्लेबाज होकर रहे। प्लेबॉयज मालवण की तरफ से ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर दीपक धुरी और राजू केलुस्कर। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, बेहतर से बेहतर क्रिकेट अपने जमाने में खेलकर दर्शकों के दिलों में उन्होंने जगह बनवाई है। उसी तरह की बल्लेबाजी यहां पर होनी चाहिए। बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला टीम का प्रतिनिधित्व करते हुए साई नाइक और वासुदेव गावड़े की तरफ से 50 रनों का पीछा करना है। पहले ओवर की पहली गेंद लेकर गणेश कुबल ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को शफल होकर खेलना चाहते थे, टाइमिंग कर नहीं सके, कॉट होने का संभव, लॉलीपॉप जैसा कॉट ड्रॉप कर दिया। जीवन दान मिला है वासुदेव गावड़े को। ये तो 0 रन के ऊपर पहली विकेट खेमे में चली जाती कॉट आउट के रूप में। जिन्होंने कॉट ड्रॉप कर दिया उस क्षेत्ररक्षक का नाम है आकाश मसूरकर, बेहतर क्षेत्ररक्षकों में से एक। लेकिन कभी कभी ऐसी बातें मैदान के भीतर होती रहती है, वो एक क्रिकेट का हिस्सा होता है। लेकिन टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर क्षेत्ररक्षक के हैसियत से उन्हें जाना जाता है, पहचाना जाता है। गणेश कुबल फिर एक मरतबा चले। गणेश की अगेन कारपेट के सारे खेला है, कवर की दिशा के ऊपर मिसफील्ड, 1 रन का इजाफा। मिसफील्ड होने की वजह से दूसरा रन भागकर पूरा किया। मैं वापस यहां पर कहना चाहूंगा, जब गेंदबाजी कल्पक चलती है, संयमपूर्ण चलती है, रफ्तार के साथ चलती है, स्विंग मिलती है, तभी क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है। बेहतर गेंद थी, चकमा खा बैठे। भाग्यशाली रहे, तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे गेंद समा जाती और पहले विकेट के रूप में वासुदेव गावड़े को कॉटआउट के रूप में मैदान के बाहर चलता होना पड़ता। लेकिन किस्मत वासुदेव गावड़े के पक्ष में। गणेश कुबल किया गेंद, बाहर जाने वाली गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया, वापस बुलर के पास। गणेश कुबल की तारीफ करनी होगी, कल्पकता और संयम बरकरार रखकर हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर डालने का प्रयास किया कर रहे, और उसी के कारण काफी दिक्कत में दिखाई दे रहे थे वासुदेव गावड़े। लेकिन दिलेरी दिखवाकर आखिरकार रिवर्स स्वीप खेली और सीधी गेंद को पॉइंट बाउंड्री के बाहर भेज दिया 6 रन के लिए। 6 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है 9 रन 50 रनों का पीछा करते हुए। बातों बातों में पहले ओवर की मेरे ख्याल से अभी तक गेंदें डाली है गणेश कुबल ने, 5 गेंदें, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार। गणेश कुबल अपने क्षेत्ररक्षकों की ओर से क्षेत्ररक्षकों के ऊपर काफी नाराज होंगे। पॉइंट की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, पहले प्रयास में पॉइंट के क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 50 रनों का पीछा करते हुए बॉथम वॉरियर वेंगुर्ला टीम का 10 रन पहले ओव्हर का खेल पूरा होने के बाद। प्रदीप, देवबाग गावचे उपसरपंच सन्मान श्री घनश्याम बेलिये आणि देवबाग गावामधील सामाजिक कार्यकर्ते सन्मान श्री शशांक कुमटेकर या दोन्ही साहेबांचं आगमन होत आहे। आपलं खूप खूप मनापासून शब्द सुमन आणि हार्दिक हार्दिक स्वागत मी विनंती करतोय। रोशन धुरी, देवली गावचे देवबाग गावचे प्रथम नागरिक सन्मान श्री उल्हासजी तांडेल आपल्या शुभ हस्ते, देवबाग गावचे उपसरपंच सन्मान श्री घनश्याम बेलिये आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सन्मान श्री शशांक कुमटेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं। धन्यवाद प्रदीप। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। 50 रनों का पीछा करते हुए बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला टीम ने स्कोर खड़ा किया है बिना कोई विकेट खोते हुए 10 रन। दोनों भी बल्लेबाज को संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करनी होगी। किस्मत वासुदेव गावड़े के पक्ष में, क्योंकि 2 बार उनको जीवनदान मिला है। उसी जीवनदान का लाभ उठाते हुए उनको जीत हासिल करनी है तो लंबी पारी खेलनी होगी। उनके बल्ले में उतनी काबिलियत है, लेकिन आज वो काबिलियत सच में उतरनी चाहिए और सहयोग देना पड़ेगा साई नाइक को, दूसरे ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर। पॉइंट की दिशा के ऊपर, कवर की दिशा के ऊपर खेला है, काफी मिसफील्ड, और उसी के कारण जहां पर रन नहीं था वहां पर 2 रन बहाल किए और उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 12 रन 50 रनों का पीछा करते हुए।
टेनिस क्रिकेट जगत में कई ऐसे क्षेत्ररक्षक मैंने देखे हैं, उन्हीं में से हमेशा जुबा के ऊपर नाम आता है विजय टीम केरवाड़ा के नाना नाइक, सदा स्पोर्ट वेंगुर्ला टीम के राधा कृष्ण पेडनेकर का। उठाकर मारने का प्रयास किया, उछाल लेती हुई गेंद, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। थोड़ी सी दिक्कत में विकेट कीपर, आखिरकार उन्होंने बैकअप किया, निर्धाव गेंद काउंटिंग की गई। तो राधा कृष्ण पेडनेकर, नाना नाइक बेहतर क्षेत्ररक्षक होकर रहे अपने जमाने के। किरण परब भी बेहतर क्षेत्ररक्षकों में से एक जाने जाते, पहचाने जाते। शुरुआत में किरण परब ने शिरोडा टाउन की ओर से शुरुआत की थी अपने करियर की, बाद में फ्रेंडशिप चेनवन का प्रतिनिधित्व किया। अंदर आने वाली गेंद को खेलना चाहते थे बैकफुट के ऊपर जाकर, लेकिन खेल नहीं पाए क्योंकि फुटवर्क नहीं हो सका। बैकफुट के ऊपर जाकर जब भी बल्लेबाज खेल पाता है तो सीधी गेंद पॉइंट के ऊपर से बाउंड्री के बाहर चली जाती है 4 रन के लिए। बेहतर खेल पाते थे अपने जमाने में समीर मोर्जे, जो विजय टीम केरवाड़ा का प्रतिनिधित्व करते थे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। मितेश बांदेकर की गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। मितेश काफी रफ्तार के साथ गेंदबाजी किया कर रहे हैं। टिप्पा खाने के बाद ऑफ ट्रिक के बाहर कभी गेंद ले जा रहे हैं तो कभी अंदर की तरफ गेंद को लाने का प्रयास किया कर रहे हैं, और यही वजह है खुलकर खेलते समय ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर वासुदेव गावड़े काफी दिक्कत में, साई नाइक काफी दिक्कत में। उठाकर मारने का प्रयास किया, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। ऐसी गेंद को खेलना है तो फुटवर्क बेहतर होना चाहिए, शरीर का संतुलन बेहतर होना चाहिए, और उससे भी बेहतर होना चाहिए टाइमिंग और नजर। गेंदबाज की तारीफ करनी होगी। हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर दिमाग की बत्ती जलाकर संयमपूर्ण गेंदबाजी का दावित्व। उठाकर मारने का प्रयास किया, पहली मोतबा लाइन से भटक गए थे और उसी का लाभ उठाते हुए स्क्वायर लेग के ऊपर से खेल दिया। बेहतर बल्लेबाजी का दावित्व निभाते हुए गेंद सीधी बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। उन्हीं 4 रन की सहयोग से कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 50 रनों का पीछा करते हुए बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला टीम का स्कोर हो चुका है 16 रन। थर्ड अंपायर की मांग की जा रही है। अंपायर बंटी केरकर ने कॉल करके बतवा दिया थोड़ी वक्त में फैसला होगा, लेकिन जो फैसला अंपायर देंगे वही फैसला अंतिम माना जाएगा। अभी तक इस प्रतियोगिता के दौरान बेहतर अंपायरिंग का दावित्व निभा पाए हैं, निभा सके हैं, निभाने में कामयाबी हासिल की है। चारों भी अंपायरों ने, चाहे उमेश मांद्रेकर हो, बंटी केरकर हो, एमरोज एल्मेडा हो, मंगेश धूरी हो, चारों की भी तारीफ करनी चाहिए, क्योंकि अंपायरिंग बेहतर चलती है तो खेलते समय दिक्कत महसूस नहीं होती, स्कोरिंग काउंटिंग करते समय दिक्कत महसूस नहीं होती, वेरन पेशकश करते समय दिक्कत महसूस नहीं होती। अंपायर ने नो बॉल घोषित किया है और उसी के कारण बल्लेबाज के लिए फ्री हिट का सुनहरा पल। उठाकर मारने का प्रयास किया, स्कोर लेग के बगल से गेंद ट्रैवल कर रही है। मिड विकेट से क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन की पूंजी। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 17 रन, 18 रन बिना कोई विकेट खोते हुए 50 रनों का पीछा करते हुए। प्रदीप, देवबाग गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान श्री शशांक कुमटेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे। देवबाग गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान श्री उल्हासजी तांडेल यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे। सन्मान श्री शशांक कुमटेकर, देवबाग गावातील सामाजिक कार्यकर्ते। धन्यवाद प्रदीप। एकंदरीत 2 षटकांची सांगता झाली आहे। 50 धावांचा पाठलाग करताना सेकंड इनिंग मध्ये बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा धावा झालाय बिनबाद 18। देवबाग म्हटल्यानंतर कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारं असं गाव। देवबागच्या ग्रामस्थांनी सागरासारखं समस्त मानवजातीला उसळायला शिकवलं, कर्तव्याच्या लाटांवरती स्वार व्हायला शिकवलं। ही परंपरा अनेक वर्षांची त्यांनी अबाधित या स्पर्धेच्या निमित्तानं राखली आहे, त्याबद्दल त्यांची वाह करताना शब्द अपुरे पडतील। एक काळ असा होता टेनिस क्रिकेट जगतात MRIच्या चेंडूवरती क्रिकेट खेळलं जायचं आणि तो MRIचा चेंडू 11 रुपयाला मिळायचा आणि तो विकत घेण्याचं ठिकाण देवबाग वालावलकरांचं दुकान
प्रमोद वालावलकर यांच्या दुकानातच तो MRIचा चेंडू आपल्याला विकत घेता यायचा. अनेक संघ त्या ठिकाणी चेंडू खरेदीसाठी जायचे आणि त्या MRIच्या चेंडूवरती अप्रतिम लालित्यपूर्ण क्रिकेट सातत्यानं खेळलं जायचं. कॉर्नरच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक, झेलात रूपांतर केलं आणि पहिला गडी गारत होतोय वासुदेव गावडेच्या रूपात. देवबाग म्हटल्यानंतर अनेक संघ मी पाहिलेत, त्यामध्ये अनेक खेळाडूंचं सुद्धा मी त्यांच्या कारकिर्दीचं विस्तृत अंगानं विश्लेषण सुद्धा केलंय. पण त्यामध्ये अजून एका खेळाडूचं नाव घेतलं पाहिजे, ते बाबा खोबरेकर. दांडी संघाचं प्रतिनिधित्व करताना झंझावती फलंदाजी बाबा खोबरेकर यांच्याकडून सातत्यानं पाहायला मिळायची. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सातत्यानं षटकार चौकारांची आतषबाजी करत मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचे किताब पटकावले होते. जिल्हा स्तरावरती झंझावती फलंदाज म्हणून टेनिस क्रिकेट जगतात बाबा खोबरेकर यांचा एक उल्लेखनीय योगदान असल्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा करावा असा वाटतो. कारण कॉमेंटेटर या नात्यानं मी सातत्यानं अशा दर्जेदार खेळाडूंचं अनेक स्पर्धेच्या निमित्तानं विश्लेषण विस्तृत अंगानं केलंय. माझ्या बरोबरीनं कॉमेंट्री कक्षात त्या काळात ज्येष्ठ समालोचक कॉमेंटेटर शांताराम कांदळगावकर सहयोगी कॉमेंटेटर म्हणून योगदान देण्यासाठी सज्ज असायचे. कधी समीर पांढरे, कधी अशोक नाईक, कधी शंकर घारे, तर कधी विजय बागायतकर. 10 दिवस समालोचन केल्यानंतर मिळायचं ते फक्त एक गुलाब पुष्प, दिला तर कोणीतरी नारळ, नाहीतर हात हलवत यायचं आणि हात हलवत घरी जायचं. पण तो काळ उदंड होता, अलौकिक होता, अविस्मरणीय होता. त्या काळाचं वर्णन करायचं झालं तर मी विस्तृत अंगानं मांडणी करताना या ठिकाणी सांगेन, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. ज्याच्या खिशात 10 रुपयाची नोट तो चुरमुल्याचे लाडू विकत घ्यायचा आणि त्यातून पोटाची खळगी भरली जायची. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, कल्पकता आणि संयम दुहेरी संगम साधत चेंडूचा मिलाप साधला होता. गोलंदाजाचं नाव आहे ओमकार तावडे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. एका धावेत निश्चितच रूपांतर. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय ते क्षेत्ररक्षकांकडून, परंतु चपळ फलंदाजीचं प्रात्यक्षिक. 2 धावा पूर्णत्वास. या 2 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत धावसंख्या झाली 50 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. एकंदरीत 2 षटकांची सांगता झाली आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू पूर्णत्वास गेलेत ते 3 चेंडू, म्हणजे 4था चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. आक्रमक पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. आता मात्र तिसऱ्या षटकातील चेंडू शिल्लक राहिलेत ते 2. कॉर्नरच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू, अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग आणि त्यामुळेच रसिकांना पाहायला मिळाला तो नेत्रदीपक षटकार, खणखणीत षटकार. ₹100 पारितोषिक क्रिकेट रसिक स्वप्नील सामंत यांनी पटकावलंय. सीमारेषेच्या बाहेर झेलात रूपांतर केलं तर ₹100 पारितोषिक जाहीर केलं होतं आणि त्याचा मानकरी ठरतोय तो स्वप्नील सामंत. दोन्ही हात उंचावत पंच उमेश मांजरेकर यांनी 6 धावा घोषित केल्या आणि या षटकारानिशी धावसंख्या होते ती 32 धावा. 50 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांच्या सांगतेनंतर 50 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाची धावसंख्या झाली आहे 32. पहिल्या 3 षटकांसाठी मी हिंदी आणि मराठी असा दुहेरी संगम साधत विस्तृत अंगानं मैदानात जो खेळ चाललाय त्याचा दर्जा संकल्पनेतून मांडण्याचा प्रयत्न करत होतो कॉमेंटेटर या नात्यानं. पुढच्या 3 षटकांसाठी माझे सहयोगी कॉमेंटेटर कॉमेंट्री कक्षात उपलब्ध आहेत. प्रदीप देऊलकर,
त्यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि थोडा वेळाकरिता तुम्हा सर्वांची रजा घेतो. प्रदीप. हॅलो डीजे ऑपरेटर जरा आवाज वाढवा माईक. दोन्ही संघ आजच्या दिवसातली शेवटची लढत दानिश 11 देवबाग आणि कीर्ती स्पोर्ट मोरे. आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पंच बंटी केरकर यांचा नो चेंडूचा इशारा येतोय, तो समालोचन कक्षाच्या दिशेने. समीकरण पाहायला मिळत आहे. 18 चेंडू येणारे, 18 चेंडूंवरती 17 धावांची आवश्यकता बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले विपक्ष गिरोबा स्पोर्ट काळेतर ही लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. दुसऱ्या विजयाची नोंद करावी या ठाम इराद्याने बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघ 50 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. तर ओशन ब्लिस एंडकडनं गोलंदाज यावेळी सज्ज, तो मितेश बांदेकर अर्थात देवबाग एक्सप्रेस म्हणून ज्याला समोरलं जातं. यावेळी सुरेख चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, उत्तर नव्हतं. फलंदाज साई नाईककडे. साई नाईकला या सन्माननीय घनश्याम दादांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. दोन कॅप्टन्स आहेत. येस कॅप्टन वॉज द कॉल. वॉज द कॉल. येस कॅप्टन वॉज द कॉल. हेड. येस तुम्ही झाले फेल. यू ऑन द टॉस. काय असेल निर्णय? फील्ड फर्स्ट. चला मॅच चालू आहे कारण ते महत्त्वाचे आहे. दोन्ही कॅप्टन्सना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. ज्यांनी कॅच पकडला माझ्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्लीज येऊन घेऊन जा. स्वप्नील सामंत. असंच कॅच पकडत राहा. आमच्याकडून 100 रुपये. एका हातात पकडलं तर 200 रुपये. तोकडा पण रोकडा. चला या. समीकरण पाहायला मिळत आहे. 16 चेंडू 16 धावांची आवश्यकता. ज्या खेळाडूला देवबाग एक्सप्रेस म्हणून ज्याची गणना केली जाते तो ओशन ब्लिस एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने तो उजव्या हाताच्या फलंदाजाला. यावेळी चेंडू बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कटचा देखील फटका पाहायला मिळतोय. चेंडू क्षेत्ररक्षक यामध्ये असलेली शर्यत अखेरच्या क्षणी चेंडू जिंकतोय आणि डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. थोडंसं सोपं होत आहे. 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला. अतिशय सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय. ऑफ ड्राईव्हचा फटका निघतोय. डीप लॉंग ऑफ वरनं प्रकाश ठाकूर चित्त्याच्या चपळाईने चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. आपल्याकडनं दुहेरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत दुहेरी धावाची तमाम शंका समाप्त होताना दिसते ती या चेंडूवरती. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 14 चेंडू 11 धावांची आवश्यकता बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. चेंडूपासून दूर राहतोय क्षेत्ररक्षक. वाटत होतं की सहजासहजी हा झेल टिपला जाईल, मात्र क्षेत्ररक्षकाचा ढिलाईपणा या झेलाला कारणीभूत ठरताना दिसतोय. परिणामी एकेरी धाव पूर्ण होत आहे. 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र अवघ्या 10 धावांची आवश्यकता. शिल्लक चेंडू आहेत ते 13 आणि येणाऱ्या 13 चेंडूंवरती 10 धावांची आवश्यकता बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू ऑन साईडला फटका निघतोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण गचाळ कामगिरी पाहायला मिळत आहे. 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना दिसत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 42 धावा. शरीर यष्टी पाहिली, बॉडी लँग्वेज पाहिलं गिरोबा स्पोर्ट काळेतर क्रिकेट संघाचं, तर त्यांच्या हातातना सामना निसटताना दिसतोय. समीकरण पाहायला मिळतंय. दुसऱ्या इनिंगमध्ये निर्णायक 2 षटकं म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि अवघ्या 8 धावांची आवश्यकता विजयाला गवसणी घालण्यासाठी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला. हॅलो. सन्माननीय परशुराम उपरकर दादांचं आगमन इकडे झालेलं आहे. तर वेलकम दादा. सुस्वागतम. महाराष्ट्रामधलं असं कुठचं गाव नाही ज्यांना परशुराम उपरकर दादांचं जिकडे नाव नाही. तर एक जबरदस्त पर्सनॅलिटी, सगळ्यांना
हसून कळून जवळ करणारे एक अतिशय चांगले समाजसेवक आणि या सगळ्यांना वेळ लावणारे समाजकार्याच्या माध्यमातून सन्माननीय परशुराम उपरकर साहेबांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम सर. गणेश कुबल महत्त्वपूर्ण षटक हाताळताना दिसतोय तो गिरोबा स्पोर्ट कायतर क्रिकेट संघ. स्पोर्ट कायतर क्रिकेट संघ प्रारंभीच्या दोन्ही लढती गमावतोय, म्हणजे ही तिसरी लढत या संघासाठी करो या मरोची स्थिती होती. मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यात थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते ती गिरोबा स्पोर्ट कायतर क्रिकेट संघाची. यावेळी उजव्या इष्टीवरती शप्पल होतोय, चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका निघतोय डीप स्क्वेअर लेगवरना. प्रकाश ठाकूर चेंडूची परती करताना दिसतोय आणि या दरम्यान एकेरी धाव पूर्ण होत आहे. एकेरी धाव साई नाईकच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि सांघिक धावसंख्या पोहोचते 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय 10 चेंडू 7 धावा. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोह आवरता येत नाही तो राकेश सारंगला, अर्थात चेंडू डाव्या इष्टीवरती. परिणामी निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते ती या चेंडू मागे गणेश कुबल, जे मैदान गणेश कुबलसाठी कित्येक वर्ष हे लाभदायी ठरलं. मात्र यावेळी तो परिस्थिती विपरीत पाहायला मिळते ती गणेश कुबलच्या विरोधामध्ये. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 44 धावा, म्हणजे समीकरण पाहायला मिळतंय येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूंवरती 6 धावांची आवश्यकता. ती बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघ, राकेश सरंग त्याच्या साथीला साई नाईक ही जोडी मैदानावरती. रिव्हर्स स्वीपचा देखना फटका पाहायला मिळतोय, चेंडू हा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. एका मोठ्या फटक्याने विजयाची सांगता करतोय. दिमागदार पद्धतीत हा विजय संपादन दुसरा विजय म्हणावा लागेल तो बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघाचा. तर तिसरा पराभव हा पाहायला मिळतोय तो गिरोबा स्पोर्ट कायतर क्रिकेट संघाला. पूर्णपणे 2023 या दुसऱ्या पर्वामध्ये निराशा करतोय गिरोबा स्पोर्ट कायतर क्रिकेट संघ. बहुधा या स्पर्धेतनं बाहेर फेकला जातोय परतीच्या प्रवासाला तो गिरोबा स्पोर्ट कायतर क्रिकेट संघ. बॉथम ऑरियस क्रिकेट संघ 2 सामने जिंकून आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. आमच्या व्यासपीठावर संपूर्ण कोकण महाराष्ट्राचे आणबान शान सन्माननीय परशुराम उपरकर साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. मी सन्माननीय उल्हासदादा तांडेल यांना नम्र विनंती करतोय का साहेबांचं स्वागत करायचं आहे.